तर्री पोहासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। महायुतीतील सर्वांचे मालक एकच, नरेंद्र मोदी। सत्तेत बसवलेली माणसं फक्त मालकाचं ऐकतात। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावरती बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम आहे, राज ठाकरेंचा निशाणा। 26 जुलैच्या पुराच्या वेळेस ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, तुमको वोट देंगे नहीं, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना, राज ठाकरेंचा सवाल। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाचं, मालकी हक्काचं घर मिळतंय, चित्रा वाघ यांचा पलटवार। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणातले धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे। ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही ब्रँड नाही, कुणी स्वतःला ब्रँड सांगत असल्यास बँड वाजवणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार, राऊतांचा सवाल। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे, संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप आहेत। भाजपात जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। नाशिक मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजन यांचा प्रयत्न, प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर। एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण, इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। अंबरनाथ मधील काँग्रेसचे नगरसेवक आणि पूर्ण टीम भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। ठाकरेंची शिवसेना, मनसे, पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थावरती रविवारी ऐतिहासिक सभा होणार, ठाकरे बंधूंची तोफ एकाच व्यासपीठावरून धराडणार। मी आमदार नाही, पण मी 2 आमदारांचा बाप आहे, जालन्यातील जाहीर सभेत भाजप नेते रावसाहेब दानवेंची तुफान फटकेबाजी। नाशिकमध्ये प्रचाराच्या पैशावरून 2 महिलांमध्ये हाणामारी, अंबड पोलीस ठाण्याबाहेरच हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रचारासाठी गेलेल्या महिलांना पैसे न दिल्यानं वाद झाल्याची माहिती। जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार, 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना केली जाणार। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती। मुंबईतील सर्व संवेदनशील ठिकाणांवर हाय अलर्ट जारी, काश्मीर किंवा महाराष्ट्रातून स्फोटकांसह इसिस समर्थित हल्ल्याची योजना सुरू, सुरक्षा यंत्रणांना जारी केलेल्या पत्रात उल्लेख। राज्यातील 24 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार, नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केल्यानं कारवाई, 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवारावरती दगडफेकीचा प्रकार, काळेपडळ भागातील घटना, हल्ला करणाऱ्यांना शोधून काढा, शिंदेंच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पोलिसांकडे तक्रार, हल्लेखोरांचा शोध सुरू।